असतात हे मला दाखवायचं होतं। आता ज्या लोकांनी प्रचंड प्रमाणात मदत केली आहे खरातांना, तर आता ही नावं सुद्धा बाहेर आणणं गरजेचं आहे। मागच्या माझ्या पत्रकार परिषदेत मी म्हटलं होतं की एक डेप्युटी कलेक्टर आहेत, ते त्यांना खूप मदत करतायत, ते मुंबईत कार्यरत आहेत। आता मी त्याचं नाव घेऊन सांगते, ते अभिजित भांडे पाटील, जे इथे SRA मध्ये होते, त्यांची SRAतनं सुद्धा त्यांना पदमुक्त करून त्यांना पुन्हा त्यांच्या ओरिजिनल ठिकाणी आणलंय। यांना खरं तर पदमुक्त करणंच गरजेचं आहे, यांना सस्पेंड पण नाही, त्यांना रस्टिकेट काढून टाकणं गरजेचं आहे। हे अभिजित भांडे पाटील तुम्हाला आता या चित्रांवर आणि सगळे फोटोज जे आहेत ते मी सगळे माध्यमांना आता देते। हे अभिजित भांडे पाटील जे केसरकरांबरोबर दिसत आहेत आणि खरातांबरोबर या फोटोमध्ये दिसत आहेत, त्यांचे 2 फोन्स आहेत। एका फोनवरनं त्यांनी खरातांशी 143 वेळा संभाषण केलंय आणि दुसऱ्या फोनवरनं 53 वेळा। तर ही त्याची अख्खीच्या अख्खी लिस्ट आहे, लिस्ट किती कॉल्स त्यांनी केलेत। आणि आत्ताच्या घटकेला मला जी माहिती मिळाली आहे की कल्पना खरात, तृप्ती खरात, सृष्टी खरात आणि हर्षवर्धन खरात हे जे आत्ता फरार आहेत, तर त्याच्यात कल्पना आणि हर्षवर्धन फरार आहेत। त्या दोन्ही मुलींचा रोल मला माहित नाही म्हणून मी बोलणार नाही, पण हे जे दोघं जण फरार आहेत त्यांना आत्ता यांनी कुठेतरी संरक्षण दिलंय आणि म्हणून मी SIT ला विनंती करते की यांची तात्काळ चौकशीसाठी यांना डिटेन करण्यात यावं अशी माझी मागणी आहे। कारण सगळीकडनं खरातांना मदत करण्यासाठी हा माणूस फार पुढे आहे असं मी अतिशय जबाबदारीने विधान करते। आता याच्यातली बाकीची माणसं, जसं मी म्हटलं दीपक लोंढे नावाचा व्यक्ती ज्याचं नंबर 3 वर कॉन्व्हर्सेशन खरातशी होतंय, त्याचे आपण फोटो पाहूया। हा फोटो दीपक केसरकरांबरोबर, हा भाईंबरोबर, हा सुनील तटकरेंबरोबर, हा एकनाथ शिंदेंबरोबर, हा पुन्हा एक एकनाथ शिंदे आणि दीपक केसरकरांबरोबर, हा पुन्हा दीपक केसरकरांबरोबर, हा दादा भुसेंबरोबर, हा पुन्हा एक दीपक केसरकरांबरोबर। तर हे सगळं का होतं? शिंदे गट हा त्यांच्या जवळ का होता? या सगळ्यात चौकशी राजकारणात मला बिलकुल पडायची इच्छा नाहीये। माझा आक्षेप या गोष्टीवर आहे की सगळी राजकारणी, हे सगळे अधिकारी हे सतत खरातांना मदत करत होते, पाठीशी घालत होते। आता सुद्धा कल्पना खरात आणि हर्षवर्धन खरात यांना एवढ्याचसाठी लपवण्यात येत आहे कारण त्यांना जर अटक झाली तर सगळं याच्या मागचं षडयंत्र बाहेर येईल आणि म्हणूनच अभिजित भांडे पाटील यांना डिटेन करण्याची गरज आहे। आणि आता मी जसं म्हटलं होतं की मी शेवटचा मुद्दा जो घेईन तो अतिशय महत्त्वाचा असेल। मी मागच्या वेळी सांगितलं होतं की 27 ते 31 जानेवारी 2026 या दिवसांमध्ये समता पतसंस्थेमध्ये अफाट प्रमाणात उलाढाल झाले होत्या। मी तारखांमध्ये सांगितलं होतं की किती तारखेला किती मेसेजेस आले, त्याची माहिती सुद्धा मी माध्यमांना दिली होती। आता आणि एक महत्त्वाची माहिती म्हणजे ज्या दिवशी अजित पवारांच्या घराच्या बाहेर म्हणजे बारामतीच्या घराच्या बाहेर जेव्हा भानामतीचे प्रकार झाले, त्या 17 तारखेला रात्री खरात हे ठाण्यात आले होते। 18चा पूर्ण दिवस ते ठाण्यात होते आणि 34 सेकंदामध्ये 6 फायनान्शियल ट्रान्झॅक्शन झाले, जे 6 फायनान्शियल ट्रान्झॅक्शन 34 सेकंदांमध्ये। आणि त्या सगळ्याचा जे याच्यावर आपल्याला दिसतंय की हे जेव्हा झालं तेव्हा खरात ठाण्यात होते, ठाणा वेस्टला एका रेस्टॉरंटमध्ये बसलेले होते। आता याची चौकशी काय, त्याचं गूढ काय हे पोलिसांनी उलगडायचं आहे। आता तुम्हाला कोणाला काही प्रश्न विचारायचे असतील तर ते नक्कीच विचारा। ताई, आता तुम्ही जो शेवटचा मुद्दा मांडला त्यामध्ये संबंधित प्रश्न असा आहे की मागच्या वेळेला जेव्हा तुम्ही काही ट्रान्झॅक्शन बद्दल बोलला होता त्या अजित पवारांच्या मृत्यूच्या दिवसाच्या मागच्या पुढचे होते। आज तुम्ही सांगताय की भानामती जी झाली होती
त्या दिवसाचे हे सगळे ट्रान्झॅक्शन आहे, या ट्रान्झॅक्शनचा आणि अजित पवारांचा जो अपघाती मृत्यू आहे याचा काही संबंध आहे असं तुम्हाला वाटतं का? मला तर नक्कीच वाटतंय, म्हणूनच तर मी शोधलं की ज्या दिवशी कारण मी पहिले 27 ते 31 जे ट्रान्झॅक्शन्स होते ते मांडले. त्याच्यावर रोहित पवारांनी एक ट्विटरवर त्यांनी माहिती दिली होती की अजित पवारांच्या घराच्या बाहेर सुद्धा बानामतीचे प्रकार झाले होते. मी माध्यमांकडनं ती तारीख घेतली, ती तारीख शोधली आणि त्याच्यात मला दिसलं की त्या दिवशी त्यांचं लोकेशन हे ठाण्यात होतं आणि 6 ट्रान्झॅक्शन हे 18 तारखेला सकाळी झालेले आहेत आणि त्याचं सगळ्या 6चे 6 34 सेकंदांमध्ये होऊन हे सगळे 6 लोकेशन सुद्धा ते मी टॉवर लोकेशन सुद्धा एसपींकडे पाठवून दिलेले आहेत. ही सगळी माहिती जी मी बोलतेय ती 2 दिवसापूर्वी मी एसपींकडे पाठवलेली आहे. काही खरं तर नाशिकमध्ये तुम्ही आता कल्पना खरात यांच्या देखील नावाचा उल्लेख केला. अजून एक TCS कंपनीचा धर्मांतराचा प्रकार उघडकीस आलाय. मात्र या प्रकरणात दोन्ही ज्या महिला आहेत त्या दोन्हीही फरार आहेत. म्हणजे खरात प्रकरण असेल TCS प्रकरण असेल, दोन्ही महिला आरोपी फरार आहेत. अजूनही त्या सापडलेल्या नाहीयेत. खरं तर फसवणुकीचे गुन्हे देखील झाले आहेत, परंतु अजूनही का त्यांना पकडण्यात यश येत नाहीये? कसं आहे की कल्पना खरात यांच्यावर खरं तर पोलिसांनी पाळत ठेवणं गरजेचं होतं. ज्या दिवशी यांना अटक झाली त्या दिवशीपासून त्या कुटुंबावर पाळत ठेवणं हे खरं पोलिसांचं कर्तव्य होतं. पण त्यांना मुद्दाम, मला तर खरंच असं, कारण प्रत्येक नागरिकाला असंच वाटतं की हे मुद्दाम केलं गेलं का. त्यांनी त्या आता दुसरीकडे जाऊन तिकडनं रोज बेल ऍप्लिकेशन करताना आपल्याला दिसत आहेत, त्याच्यावर तारखा पडताना आपल्याला दिसत आहेत. मग त्यांना वाचवण्याचा प्रयत्न होतोय का? त्यांना अटक होऊ नये, त्यांची चौकशी होऊ नये, कारण चौकशी झाली तर अनेक गोष्टींचा उलगडा होईल. जसं आपल्याला आठवत आहे कराड प्रकरणात कृष्णा आंधळे तेव्हापासून जो गायब आहे तो आत्तापर्यंत मिळाला नाही. तर अंजली दमानिया यांच्या या पत्रकार परिषदेकडे आपलं लक्ष असेल, पण तुर्तास या बुलेटिनमध्ये वेळ झाली इथेच थांबण्याची. पुढील अपडेट दीपकसह. पाहत रहा एबीपी माझा. नारी शक्ती वंदन विधेयकाच्या पार्श्वभूमीवरती भाजपकडून जोरदार तयारी केली जाते. विविध सामाजिक संघटनांच्या वतीनं देशासह राज्यातील अनेक भागामध्ये समर्थन देण्यासाठी रॅलींचं आयोजन केलं जाणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज नारी शक्ती महिला संमेलनामध्ये उपस्थित राहणार आहेत. नारी शक्ती विचार मंच या सामाजिक संस्थेकडून आज कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलंय. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज संध्याकाळी 5 वाजता नारी शक्ती वंदन विधेयकासंदर्भामध्ये महिलांना संबोधित करतील. चर्चगेट परिसरामध्ये केसी कॉलेजच्या सभागृहामध्ये संमेलनाचं आयोजन करण्यात आलंय. मनोज जरांगे यांच्या आंदोलनातील दाखल गुन्हे राज्य सरकारनं मागे घेतल्यास आम्ही न्यायालयामध्ये जाऊ असा इशारा ओबीसी नेते नवनाथ वाघमारे यांनी दिलाय. हा देश डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानावरती चालणारा देश आहे, तो कोणाच्या हुकुमशाहीवरती चालत नाही असं म्हणत त्यांनी मनोज जरांगे यांच्यावरती टीका केली आहे. दरम्यान सगळे गुन्हे हे मागे घेतले जातील असा शब्द सरकारनं दिला होता. जोपर्यंत सगळे गुन्हे हे मागे घेतले जाणार नाहीत तोपर्यंत मी शांत बसणार नाही असं मनोज जरांगे पाटील म्हणाले. अशोक खरात काय करायचा याची कल्पना नव्हती अशी प्रतिक्रिया अशोक खरातची सासू आणि